नमस्कार मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, तसेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आणि जिल्हा परिषद महाभरती या पुस्तकांचे लेखक तुम्हा सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो. आणि जर तुम्ही नवे असाल तर प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. आजच्या व्हिडिओचा विषय आहे TET 2026 परत जून जुलैमध्ये होणार आहे आणि नेमक्या काही दिवसात तयारी होत नाही, त्यामुळे आतापासूनच तयारीला लागणे हे अनिवार्य आहे, हे लक्षात घ्या मित्रांनो. आणि त्यासाठी आपण TET 2026साठी जून जुलैमध्ये होणाऱ्या TET 2026साठी आपण मोफत बॅच आपल्या या चॅनलवर अरेंज करत आहोत. मोफत बॅच केव्हा सुरू होणार आहे आणि त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा. मित्रांनो बघा, इथे आपल्याला अपडेट मिळत आहे आणि ती अपडेट काय आहे ते आपण या ठिकाणी बघूया. जून जुलै महिन्यामध्ये दुसरी TET, जून जुलै महिन्यामध्ये दुसरी TET, राज्य परीक्षा परिषदेकडून परीक्षेची जय्यत तयारी सुरू, असं या ठिकाणी आपलं अपडेट मिळत आहे. काय आहे ते आपण बघूया. बघा, पुणे पुढारी वृत्त सेवा, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात CBSE वर्षातून 2दा CTET परीक्षा घेते. त्याच धर्तीवर राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला असून जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दुसरी TET परीक्षा येणार असल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार बेडसे यांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिक्षकांना TET परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे. तर शिक्षण विभागाकडून सध्या सेवेत असलेल्या शिक्षकांना मुख्याध्यापक किंवा अन्य पदोन्नती हवी असेल तर TET उत्तीर्ण शिक्षकांनाच पदोन्नती द्यावी, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता सेवेत असलेल्या शिक्षकांना किंवा शिक्षक असण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांना TET परीक्षा उत्तीर्ण होण्याशिवाय पर्यायच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे परीक्षा परिषद देखील आता दुसरी TET परीक्षा घेण्याची तयारी करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसऱ्या TETच्या आयोजनासंदर्भात माहिती देताना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर बेडसे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शिक्षकांना पुढील 2 वर्षात TET परीक्षा उत्तीर्ण होण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षकांना जास्तीत जास्त संधी मिळावी या दृष्टिकोनातून TET परीक्षेचे आता वर्षातून 2दा आयोजन केले जाणार आहे. नुकत्याच झालेल्या परीक्षेत एक प्रश्न आम्हाला रद्द करावा लागला, हे आमच्या दृष्टीने योग्य नाही. त्यामुळे यापुढील काळात आयोजित करण्यात येणारी TET परीक्षा अत्यंत पारदर्शकपणे पार पाडण्यात येणार आहे. त्यासाठी प्रश्नपत्रिकांची निर्मिती करत असताना तज्ज्ञांबरोबर चर्चा करून बारकाईने नियोजन करण्यात येणार आहे, असल्याचे बेडसे यांनी सांगितले. गुणामध्ये शिथिलता नाहीच. बघा, गुणामध्ये शिथिलता मिळणार होती का, तर त्यासाठी गुणामध्ये शिथिलता नाही असं म्हटलं गेलेलं आहे. TET परीक्षेमध्ये पात्र व्हायचे असेल तर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 60% म्हणजेच 150 पैकी 90 गुण, तर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना 55% म्हणजे 150 पैकी 83 गुण मिळवणे गरजेचे आहे. सध्या नोकरीत असलेल्या शिक्षकांना अध्यापनाचे कार्य, कौटुंबिक समस्या, आरोग्याचे कारण आदींचा विचार करता किमान सेवेतील शिक्षकांना तरी पात्रतेच्या गुणामध्ये कपात करावी, असा प्रस्ताव विविध संघटना तसेच काही मंत्री आणि आमदारांनी देखील दिला आहे. परंतु त्यांना कोणतीही शिथिलता येण्यासंदर्भातील निर्णय झालेला नाही, परंतु त्यांची अपेक्षा योग्य असल्याचे देखील डॉक्टर बेडसे यांनी स्पष्ट केले आहे. कोल्हापूर प्रकरणातील TET उमेदवारांचा निकाल राखीव. TET परीक्षेदरम्यान कोल्हापूरमध्ये पेपर फुटल्याच्या बातम्या माध्यमामध्ये प्रसिद्ध झाल्या. या संदर्भात पोलिसांकडून राज्य परीक्षा परिषदेत चौकशी करण्यात आली, परंतु प्रत्यक्षात पेपर फुटलाच नसल्याचे डॉक्टर बेडसे यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर अत्यंत गोपनीय पद्धतीने संबंधित परीक्षा पार पाडण्यात येते, त्यामुळे कमीत कमी हस्तक्षेप असल्यामुळे पेपर फुटण्याचा प्रश्न उद्भवत नाही. कोल्हापूर प्रकरणातील उमेदवारांचा निकाल राखीव ठेवण्यात आला असून त्यांची सुनावणी घेण्यात येत असून त्यानंतर संबंधित उमेदवारांचा निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे देखील डॉक्टर बेडसे यांनी स्पष्ट केले. मित्रांनो, ह्या TETमध्ये बघा, इथे आपल्याला काय सांगत आहे की आता जे शिक्षक TET देत आहे त्यांना किती संधी मिळणार आहे, तर गुरुजींना TET पास होण्यासाठी मिळणार 6 संधी. लक्षात घ्या. आता इथे काय झालेलं आहे की TET तुम्ही कधीपर्यंत पास करू शकता, तर लक्ष द्या. राज्यातील इयत्ता 1 ते 8वी पर्यंत अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. शिक्षक पात्रता परीक्षा TET उत्तीर्ण होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्ट 2027 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
बघा 31 ऑगस्ट 2027. शिक्षकांना पुढील 2 वर्षात तब्बल 6 संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे टीईटीच्या कठीण अटीमुळे अडचणीत सापडलेल्या हजारो शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत 2026-27 या शैक्षणिक वर्षातील पहिली टीईटी परीक्षा जून अखेर किंवा जुलै महिन्यात घेण्यात येणार आहे, जे आता आपण बोललो त्याप्रमाणे. याच शैक्षणिक वर्षात नोव्हेंबर महिन्यात दुसरी टीईटी म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर. पुढे 27-28 या शैक्षणिक वर्षातील पहिली टीईटी जून 27मध्ये घेण्यात येईल व तिचा निकाल 31 ऑगस्टपूर्वी जाहीर करणे बंधनकारक असेल. या वेळापत्रकानुसार शिक्षकांना एकूण 6 संधी मिळणार असून त्या कालावधीत टीईटी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार इयत्ता 1ली ते 8वीच्या वर्गावर कार्यरत असलेले सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापक ज्यांचे वय 53 वर्षापर्यंत आहे त्यांनी 2 वर्षाच्या आत टीईटी उत्तीर्ण करणे बंधनकारक आहे. ठरलेल्या मुदतीत टीईटी पात्रता पूर्ण न करणाऱ्या शिक्षकांवर सक्तीची सेवानिवृत्ती लागू केली जाईल, असे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे टीईटीचे महत्त्व आता केवळ पात्रतेपुरतेच मर्यादित न राहता नोकरी टिकवण्यासाठी अत्यावश्यक झाली आहे. यापुढे शिक्षकांना पदोन्नतीचा लाभ घ्यायचा असेल तर टीईटी उत्तीर्ण असणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे सेवा सुरक्षितता आणि करिअर प्रगती या दोन्ही दृष्टीने टीईटी उत्तीर्ण होणे शिक्षकांसाठी अपरिहार्य ठरले आहे. मात्र टीईटी परीक्षेचा निकाल पाहता शिक्षकांसमोर मोठे आव्हान उभे आहे. 23 नोव्हेंबर रोजी झालेल्या टीईटी परीक्षेत अवघे 12%हूनही कमी उमेदवार उत्तीर्ण झाले होते. यामुळे टीईटी परीक्षेची कठीण पातळी आणि मूल्यमापन पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र शासनाची सीटीईटी परीक्षा शनिवारी आता झाली आहे 8 फेब्रुवारीला. त्या परीक्षेचा निकाल साधारणतः कमीच लागतो असा अनुभव आहे. या परिस्थितीत शिक्षकांना पुढील 6 संधीमध्ये टीईटी उत्तीर्ण व्हावेच लागणार आहे. यासाठी दैनंदिन अध्यापनाची जबाबदारी सांभाळत स्वतःचा अभ्यास करण्याचे मोठे आव्हान शिक्षकांसमोर उभे राहिले आहे. केंद्र शासनाकडून सीटीईटी परीक्षा वर्षातून 2 वेळा घेतल्या जातात. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फेही टीईटी परीक्षा वर्षातून किमान 2 वेळा घेण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. यामुळे शिक्षकांना जास्तीत जास्त संधी उपलब्ध होतील. बघा, दरम्यान टीईटी परीक्षेची प्रश्नपत्रिका अधिक व्यवहार्य आणि सौम्य स्वरूपाची असावी, जेणेकरून उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची संख्या वाढेल, अशी मागणी शिक्षक संघटनाकडून होत आहे. वर्षातून किमान 2 वेळा टीईटी परीक्षा घ्याव्यात, त्या सीटीईटीप्रमाणे पारदर्शक आणि गतिमान पद्धतीनेच व्हाव्यात, तसेच प्रश्नांना कठीण पातळी संतुलित ठेवावी, अशी मागणी पवित्र पोर्टल शिक्षक भरती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष प्रशांत शिरगूर यांनी केली आहे. मित्रांनो, अशा प्रकारे ही आपली काय म्हणतो टीईटीची अपडेट आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टीईटी 2026 जून जुलैसाठी आपण मोफत बॅच सुरू करणार आहोत. त्याची डिटेल्स जी माहिती आहे ती पुढच्या व्हिडिओमध्ये मी देईल. तर बघा, त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांना शेअर नक्की करा. थँक्यू सो मच.